नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा नाशिक महानगरपालिका यांनी ठरल्याप्रमाणे अग्निशमन विभागाची जाहिरात आज या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे। नाशिक महानगरपालिका भरती 2025 ही त्यांची ही सुरुवात म्हणायला काही हरकत नाही। बघा, त्यांची मागील वेळेस काही इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची पद असतील त्याची जाहिरात या ठिकाणी आली। आज ही जाहिरात आलेली असताना आपण याबद्दल बघा संपूर्ण जाहिरातीचं विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण या ठिकाणी नवीन अपडेट सर्व या ठिकाणी घेऊन येत असतो, ते कमी वेळेत आपल्यापर्यंत पोहोचतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती नावाने एक बॅच या ठिकाणी मी अनाउन्स करतो। कॉमन सिलेबस वरती बॅच आहे। कोणत्याही परीक्षेला आपल्याला ही बॅच उपयुक्त ठरू शकते आणि आपल्या अभ्यासामध्ये एक पारदर्शकता आणि दिशादर्शक ही मार्ग दाखवण्यासाठी ही बॅच तुम्हाला लाभदायक ठरेल। फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे। यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य अंकगणित, बुद्धिमत्ता तुम्हाला शिकवलं जाईल। ऑनलाइन पीडीएफ भेटतील आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे फक्त 999 रुपयामध्ये। ही बॅच घेण्यासाठी आम्हाला 85 30 12 10 02 या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आणि बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या। विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण नाशिक महानगरपालिकेची ही जी काय भरती आहे या भरतीमध्ये कशा पद्धतीने जागा आलेल्या आहेत, कोणत्या जागा आलेल्या आहेत त्याबद्दल संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी बघूया। बघा, पदनाम आहे चालक, यंत्रचालक, वाहन चालक। बघा, तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडं झूम करतो। बघा, यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, यामध्ये पदे आहेत चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशमन आणि फायरमन। आता यांची काय वेतन श्रेणी आहे ती चालक, यंत्रचालकसाठी S7 ची म्हणजे 21,700 ते 69,100 रुपये पद आहेत। बघा, 36 पद आहेत। त्यानंतर फायरमन अग्निशामकची वर्ग ड ची पद आहे। वेतन श्रेणी आहे S6 म्हणजे S6 ची वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200 पद आहेत 150। यामध्ये बघा ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी जी काही सुरू होते, तुम्हाला अर्ज भरायचा आहे, जी सुरू होणार आहे ती 10/11/2025 पासून ऑनलाइन अर्ज स्वीकृती आहे। अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 1/12/2025 1 डिसेंबर 2025 रात्री 11:55 पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता। ऑनलाइन अर्ज आहेत। बघा, परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम डेट आहे 1/12/2025। बघा, आता प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची जी काय आहे ती परीक्षेच्या 7 दिवस अगोदर। आता परीक्षेचा जो काय दिनांक आहे ते नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती तुम्हाला कळवला जाणार आहे। बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा शुल्क जे आहे ते परीक्षा शुल्क बघा, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि खुला सोडून सर्वांसाठी मागास प्रवर्ग, अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे। बघा, आता त्यानंतर पुढे बघूया। ऑनलाइन पद्धतीचा जो काय दिनांक आहे तो या ठिकाणी या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आता आपण डायरेक्ट बघूया। बघा, जी काय पदसंख्या आरक्षणानुसार जी आहे ती आरक्षणानुसार तुम्हाला पदसंख्या या ठिकाणी मी सांगतो। बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, अजूनही झूम करतो। पदनाम आहे बघा, लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाची चालक, यंत्रचालकसाठी अग्निशमन गट क वेतन श्रेणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या जागा आलेत त्या जागा आपण बघूया। अनुसूचित जातीसाठी 4 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 8 जागा आहेत, विजा अ साठी 1 जागा आहे, भज ब साठी 1 आहे, भज क साठी 1 जागा आहे, भज ड साठी 1, विमा प्र साठी 1 जागा, इतर मागासवर्गीयांसाठी 5, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण 3, आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी 3, खुल्यासाठी 8 अशा एकूण 36 जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। शैक्षणिक पात्रता यासाठी काय आहे थोडक्यात सांगतो। माध्यमिक 10वी उत्तीर्ण विद्यार्थी असावा,
राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला प्राधान्य असेल। वाहन चालक या पदावर किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे। वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक आहे। तुमचे जे लायसन असतं बघा ते लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी ज्ञान, लिहिणे वाचणे बोलणे हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। बघा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता शारीरिक पात्रता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर, छाती सर्वसाधारण 81, फुगून 5 सेंटीमीटर जास्त असणे आवश्यक आहे। महिलांसाठी छाती फुगवणे हा जो काही प्रकार आहे तो लागू नाही। त्यानंतर वजन किमान 50 किलोग्रॅम पुरुष असावा आणि 46 ग्रॅम महिला असावी। दृष्टी चांगली असावी। पाठ्यक्रम उमेदवारांची जी काही नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षण केंद्राचा 3 महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील। बघा त्यानंतर बघा पुढे जाऊया, फायरमनचं बघूया आपण। फायरमन बघा, फायरमन साठी काय सांगितलेलं आहे। फायरमन पदासाठी वेतन श्रेणी तुम्हाला सांगितलेली आहे। जागा किती आलेल्या आहेत ते आपण थोडक्यात बघूया। बघा अनुसूचित जातीसाठी 15 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 33 जागा आहेत, विमुक्त जातीसाठी 5 जागा आहेत, भटक्या जमातीसाठी 4 जागा आहेत, भज क साठी 5 जागा आहेत, भज ड साठी 3 जागा, विमुक्त मागास प्रवर्गासाठी 3 जागा आहेत, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 23 जागा आहेत, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 12 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 12 जागा आहेत, ओपन साठी 35 जागा आहेत। असे एकूण 150 पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। आता यासाठी जी काय शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा। त्यानंतर राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा। त्यानंतर मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे, त्यामध्ये लिहिणे बोलणे वाचणे। ओके, आता यामध्ये बघूया आपण जी तुमची शारीरिक पात्रता जी दिलेली आहे ती बघा। उंची तुमची उंची किती असावी, 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, महिलांसाठी ही अट लागू नाही। वजन तुमचं 50 किलोमीटर असावं पुरुषाचं आणि महिलेचं 46 किलोग्रॅम असावं। वजन पुरुषाचं 50 किलोग्रॅम असावं, 50 किलोग्रॅम। बघा दृष्टी चांगली असावी। आता टिप दिलेली आहे। टिप काय दिली, वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षण व तरतुदीमध्ये वाढ घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे। बघा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पदामध्ये वाढ होऊ शकते, घट होऊ शकते। मला वाटतं ह्याच्यामध्ये काही होणार नाही, आहे असं राहील। सदरची परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करण्याचे अधिकार हे महानगरपालिकेने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत। त्यानंतर बघा सर्वसाधारण सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। सर्वसाधारण सूचना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात पूर्ण वाचून खात्री करावी, त्यानंतरच अर्ज करावा। ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे, मोबाईल नंबर जो काय चालू आहे तोच टाकावा अशी सूचना त्या ठिकाणी केलेली आहे। ओपन प्रवर्गासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराचा विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्याच प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्या मूळ प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे। अशा सूचना या ठिकाणी यामध्ये केलेल्या आहेत। बघा बघा पुढे सूचना काय दिलेत आपण त्या बघूया। वयोमर्यादा बघूया। वयोमर्यादा महाराष्ट्र शासन राजपत्रित असाधारण भाग 4 सप्टेंबर 2000। बघा महाराष्ट्र शासन राजपत्रित काय म्हटलं त्यांनी 2022 28 सप्टेंबर 2022 चा जो काही JR आहे त्यानुसार ज्या पदासाठी सेवा प्रवेश नियमातच वयोमर्यादेची अट निश्चित केलेली असेल, बघा त्यामध्ये पदासाठी सदर अटीची वयोमर्यादा निश्चित होईल। आता अट वय लक्षात असू द्या, कमीत कमी 18 वर्ष, तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलेला विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतो। मग त्यानंतर ओपन साठी 28 वय, त्यानंतर बघा मागासवर्गीय अनाथ मागासवर्गीय असेल किंवा अनाथ असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल त्यांच्यासाठी 33 वय मर्यादा आहे। ओपन साठी लक्षात असू द्या 28 वय असलेलाच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। 18 ते 28 या 10 वर्ष वयामधलाच
विद्यार्थी ओपनचा अर्ज करेल. मागासवर्गीय अनाथांसाठी 33 वर्षापर्यंत आहे. खेळाडू असेल, मागासवर्गीय अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल 33 वर्ष वयापर्यंत, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, कमाल मर्यादा 33 वर्ष. पदवीधर अंशकालीन असेल 33 वर्षापर्यंत अर्ज दाखल करू शकतो. आता वयोमर्यादा ही अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकापर्यंत विचारात घेतली जाईल. बघा, त्यानंतर आपण पुढे जाऊया. खेळाडू आरक्षण असेल, अनाथ आरक्षण असेल, हे सेम आहेत, काय बदल असणार नाही. निवड पद्धत जी आहे ती निवड प्रक्रिया अर्हता जी आहे ती अनुभव शिथिल केला जाणार नाही, लक्षात असू द्या. त्याच्यामध्ये परत तुमचा वादविवाद नंतर तुम्ही कोर्टात गेले तर ते ऐकून घेतलं जाणार नाही, या पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, विहित केलेली जी काय परिपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संवर्गनिहाय लेखी परीक्षा आयोजित केली जाईल. लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण, वेळ, ईमेल, तुम्हाला जे काही SMS आहेत ते संबंधित उमेदवारांना कळवण्यात येतील. नाशिक महानगरपालिका त्यांचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरती www.nmc.government.in या प्रसिद्धीस येऊन त्यांच्या या वेबसाईटवरती कळवण्यात येईल. जर तुम्हाला ह्या वेबसाईटवरती न जाता तुम्हाला जर अशीच यूट्यूबवरती माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करावा. आम्ही वेळेवरती सर्व माहिती देत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी किमान 50% गुण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45% गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे, तरच तुमचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे. बघा, निवड सूची निहाय तयार करण्यात येईल. त्यामध्ये समाविष्ट करायची उमेदवारांची संख्या प्रवर्गनिहाय अशी असेल. बघा, निवड सूचीमध्ये समाविष्ट करायच्या उमेदवारांची संख्या आता प्रवर्गनिहाय पदांची संख्या 1 असेल तर निवड सूचीमध्ये समाविष्ट करण्याची संख्या 3 असेल. 2 ते 4 असेल तर रिक्त पदे अधिक पदांच्या 100% किंवा 5 यापैकी जे पदे असतील ते असतील. बघा, यानुसारच प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या 5 ते 9 पर्यंत असेल तर रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 50% किंवा 10 यापैकी जे अधिक असेल ते असेल. जर प्रवर्गनिहाय 10 ते 49 पदांची संख्या असेल तर रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 30% किंवा 15 यापैकी जे असेल ते असणार आहे. आणि प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या जर 50 किंवा त्याहून असेल तर रिक्त पदे ही अधिक रिक्त पदांच्या 25%. वरील प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांच्या संख्येची परिगणना करताना उमेदवारांची संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील संख्या विचारात घेण्यात येईल. त्यांची उमेदवारांची मिळालेल्या गुणांकाची यादी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र ठरलेल्या उमेदवाराला त्यांनी रजिस्टर केलेल्या ईमेल व मोबाईल क्रमांक SMS ईमेलद्वारे कळवण्यात येईल. बघा, त्यानंतर समान गुण धारण करणाऱ्यांसाठी सूचना आहेत. अर्ज आणि अर्हता याबाबत त्यांनी दिलेला आहे. बघा, हे काय महत्त्वाचं नाही, सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे आहे तुम्हाला सांगितलेलं ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी जो दिनांक आहे तो तुम्हाला प्रथमतः या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर तुमची प्रोफाईल कशा पद्धतीने भरायची त्याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. परीक्षा शुल्क पण तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, त्यानंतर परीक्षेचं संक्षिप्त स्वरूप जे आहे ते लक्षात असू द्या, महत्त्वाचं. बघा, परीक्षेचं संक्षिप्त स्वरूप तुम्हाला या ठिकाणी दिसेल, ते तुम्हाला समजून सांगतो. बघा, चालक यंत्रचालकसाठी मराठीचे 15 प्रश्न, सामान्यांचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न, त्यानंतर संबंधित विषयाचे 15 प्रश्न आणि दर्जा जो आहे तो 10वी दर्जाचे माध्यमिक शालांत परीक्षा जे आहे त्यानुसार तुमचा दर्जा असणार आहे. मराठी माध्यम असणार आहे. प्रश्न संख्या एकूण 60 असेल. बघा, 15 चौक 60, 4 विषय आहेत. 15 चौक 60, गुण आहेत 120, वेळ आहे 90 मिनिटे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर फायरमन साठी सुद्धा 4 विषय आहेत. मराठी 15 प्रश्न, सामान्य विज्ञान 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आणि संबंधित विषयाशी 15 प्रश्न असणार आहेत. दर्जा आहे माध्यमिक शालांत 10वी पर्यंतचा. माध्यम आहे मराठी. माध्यम म्हणजे समजलं का तुम्हाला जे काय परीक्षेत प्रश्न विचारले जातील त्या भाषेचं माध्यम मराठी असणार आहे. संख्या 60 संख्या असेल प्रश्नांची. 4 विषयामध्ये प्रश्न आहेत. 15 चौक 60, गुण आहेत 120, वेळ आहे 90 मिनिटे
आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न असणार आहेत। अशा प्रकारचं तुम्हाला परीक्षेचं स्वरूप असणार आहे। अभ्यास करायला सुद्धा लक्षात असू द्या। मी जी बॅच अनाउन्स केली ती बॅच परचेस करा आणि अभ्यास करा, यश तुम्हाला 100% मिळेल याची मी गॅरंटी या ठिकाणी देतो। उपरोक्त नमूद तक्त्यातील पदांसाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता व कार्यक्षमता तपासण्यासाठी 80 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येईल। लेखी परीक्षेत गुणांसह या चाचणीतील गुण एकत्रित करून अंतिम गुणावरती निवड करण्यात येणार आहे। तुमची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी जी असेल त्याची एकत्र गुणांवरती तुमची निवड यादी लावण्यात येईल। आता माजी सैनिकांसाठी शुल्क माफ असेल, ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क भरवायचं आहे आणि परीक्षा शुल्क न परतावा असणार आहे। तुम्हाला एकदा शुल्क भरल्यानंतर मिळणार नाही। त्यानंतर बघा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची तपशील वगैरे तो ठीक आहे। ओळख पटवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला आधार कार्ड, त्यानंतर बँकचे जर ओळखपत्र असेल, मतदान कार्ड असेल, लायसन असेल, यापैकी तुम्हाला कोणतेही असेल तरी चालेल। बघा त्यानंतर पुढे जाऊया आपण महानगरपालिकेतील परीक्षा केंद्राला उशीर येण्याबाबत, त्याच्याबाबत पण नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे त्याबद्दल तुम्हाला एक स्पष्ट सगळ्या गोष्टी सांगतो। बघा कोणती डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी। अर्जदाराची माहिती बरोबर स्वयं घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे, वयाचा पुरावा साठी तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड जरी असेल तरी चालते। बघा पण शाळा सोडल्याचा दाखला जरी असेल वयाचा पुरावासाठी तरी ते ग्राह्य धरले जाईल। जर तुम्ही EWS आरक्षण घेत असाल तर त्याबाबतचा पुरावा, राखीव प्रवर्गातून निवड झाल्यास संबंधित जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। नॉन क्रिमिलियर लागेल, माजी सैनिकाचा पुरावा एक त्या ठिकाणी लागेल, खेळाडू प्रमाणपत्र लागेल, अनाथांसाठी अनाथ सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। महिला प्रवर्गासाठी राखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, खेळाडू, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा जर दावा करत असेल तर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डोमिसाईल या ठिकाणी लागणार आहे। विवाहित स्त्रींच्या जर नावात बदल असेल तर त्याचा पुरावा ॲफिडेव्हिट ते लागेल। मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, महाराष्ट्र राज्याचा आदिवास असल्याचा डोमिसाईल या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागेल। त्यानंतर प्रकल्पग्रस्त लागेल, MSIT असणं आवश्यक आहे। बघा MSIT, त्यानंतर भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र जर तुम्ही त्यातून लाभ घेत असाल तर, त्यानंतर पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक असलेली कागदपत्रे आवश्यक असणार आहे। आता हे तुम्हाला समजलं नसेल, पात्रतेसंदर्भात विविध दाव्याचा म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गातून ज्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल ती डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। बघा त्यानंतर बघा सर्वसाधारण अटी व शर्ती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर यामध्ये उमेदवार हा भारताचा नागरिक असावा त्याबाबतचे आहेत। हे काय आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही, तुम्ही ऑलरेडी भारताचा नागरिक आहेत म्हणूनच तुम्ही नाशिकला फॉर्म भरणार आहात। बघा जातीचा दाव्याचा पृष्ठार्थ वगैरे हे काय महत्त्वाचं नाही तुमच्यासाठी। तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तर तुम्ही त्याच प्रवर्गातून अर्ज दाखल करा, जर नसेल तर ओपन मधून भरा। ठळक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत। आता बघा परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, बैठक व्यवस्था, कागदपत्रे, पडताळणी, पात्र उमेदवारांची यादी, निवड यादी, अतिरिक्त निवड सूची सर्व त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्याबाबत सूचना दिलेली आहे। ती नंतरच्या गोष्टी आहेत। तुम्ही आता या ठिकाणी तुम्ही जर अनुचित प्रकार जर केला तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा त्यानंतर आपण पुढे बघूया सूचना काय आहेत त्या जास्त काय महत्त्वाच्या नाही आहेत। फक्त महत्त्वाचं तुम्हाला सांगण्याची एकच गोष्ट महत्त्वाची आहे। बघा नाशिक महानगरपालिकेला जे काय सादर करण्यात आलेली जी सर्व कागदपत्रे आहेत ती अभिलेखे या महानगरपालिकेच्या अभिलेखाचा भाग होतील व शासकीय नियमानुसार वापरण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जी काही खरी डॉक्युमेंट आहेत तीच तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी वापरावीत। जर एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अनुचित
माध्यमाचा अवलंब केल्यास तो त्या व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला अपात्र ठरवण्यात येईल। बघा, मध्यस्थ, ठग नाशिक महानगरपालिकेतील संबंधित असल्यास भासवणारी व्यक्ती गैरमार्गाने नोकरी मिळवून देतो असं जर अवलंब केलं यावरती कारवाई करण्यात येईल। ह्या अशा सर्वसाधारण सूचना आहेत। सगळ्यात महत्त्वाची आपल्यासाठी सूचना आहे बघा, वेगवेगळ्या सत्रामध्ये पार पाडण्यात परीक्षेमधील प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असतील, अशा वेळी परीक्षार्थ्यांची संख्या विचारात घेऊन नॉर्मलायझेशन पद्धत या ठिकाणी वापरण्यात येणार आहे। बघा, मेन स्टँडर्ड डिव्हिजन मेथड या सूत्र पद्धतीचा अवलंब करून ती नॉर्मलायझेशन करण्यात येईल। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, बाकीच्या सूचना आपल्यासाठी काही महत्त्वाच्या नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी एकच गोष्टीचं आवाहन करेल, मी तुम्हाला यामध्ये काय काय सांगितले, परीक्षेचं स्वरूप सांगितलेलं आहे, डॉक्युमेंट काय लागतात ते पण तुम्हाला सांगितलेली आहेत। बघा, आता हे तुम्ही फाईल व्यवस्थित बघून घ्या, डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे त्या गोष्टी बघून घ्या। खूप मोठी या ठिकाणी त्यांनी डिटेल दिलेली आहे, वयोमर्यादा त्या ठिकाणी सांगितलेली आहेत। त्यानंतर तुमची सर्व जी काही पदे आहेत पदांची पात्रता देखील सांगितलेली आहे, आरक्षणानुसार किती पदे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहेत। बघा, अशा पद्धतीनं नाशिक महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली, खूप दिवसापासून प्रत्यक्ष होती। आता अभ्यास करा, सांगितलेली बॅच घेऊन तुम्ही अभ्यास जरी केला तरी काही अडचण नाही। 10वी लेवलची परीक्षा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील, अर्जामध्ये अर्ज भरत असताना व्यवस्थित त्या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा, काही अडचण येणार नाही। अशा गोष्टी अर्ज दाखल करताना तुम्ही जास्त वाढू नका, काळजीपूर्वक अर्ज भरा। तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। काही नोटिफिकेशन आली तर आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचूच। दुसरी गोष्ट, आपण चॅनल सबस्क्राईब करा, जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। काही आम्ही अपडेट येतो ते अपडेट दिल्यानंतर तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये।